चला आज एक मस्त गोष्ट ऐकूया. गोष्ट एका प्रसिद्ध फूड चेनची, जिचा संबंध थेट महाभारताच्या रणांगणाशी जोडला जातो. ही कहाणी आहे एका अशा राजाची ज्याने युद्धाच्या काळात शस्त्र उचलण्याऐवजी चक्क स्वयंपाकाची भांडी उचलली. आपण सगळेच जातो नाही का, इडली, डोसा, वडा खायला आपल्या आवडत्या उडुपी रेस्टॉरंटमध्ये. पण त्या अप्रतिम चवीमागे हजारो वर्षांपूर्वीची एका महायुद्धाशी जोडलेली एक अविश्वसनीय कहाणी दडलेली आहे, हे माहीत आहे का? चला तर मग आपण वर्तमानातून थेट कुरुक्षेत्राच्या त्या काळात जाऊया, जिथे लाखो सैनिक एकमेकांसमोर उभे होते आणि एका राजानं असा काही निर्णय घेतला ज्याने इतिहासच बदलून टाकला. तर ही गोष्ट आहे उडुपीच्या राजाची. जेव्हा भारतातले सगळे राजे आपापली शस्त्र घेऊन युद्धाच्या तयारीत होते, तेव्हा या राजानं एक खूपच वेगळा आणि धक्कादायक मार्ग निवडला होता. त्यावेळी बघा, प्रत्येक राजासमोर फक्त दोनच पर्याय होते, एकतर पांडवांच्या बाजूने लढा किंवा कौरवांच्या. पण उडुपीच्या राजाने जो निर्णय घेतला तो कोणी स्वप्नातही पाहिला नव्हता. तो अत्यंत अनपेक्षित होता. हो, त्यांनी थेट सांगितलं, मी लढणार नाही. माझं सैन्य आणि आम्ही स्वयंपाक करणार. आम्ही पांडव आणि कौरव या दोन्ही सैन्यांना जेवू घालणार. विचार करा, युद्धाच्या त्या गदारोळात ही एक तटस्थ सेवा होती जी लढण्याइतकीच महत्वाची होती. पण थांबा, हे काम वाटतं तितकं सोपं अजिबात नव्हतं. खरं तर राजांसमोर एक मोठं, अक्षरशः अशक्य वाटणारं आव्हान उभं होतं. एक खूप मोठं कोडं होतं. जरा विचार करा, कुरुक्षेत्राच्या मैदानावर जवळपास 45 लाख सैनिक होते आणि ह्या सगळ्यांना तब्बल 18 दिवस जेवण द्यायचं होतं. कल्पना करून बघा केवढा मोठं आव्हान असेल हे. पण खरी अडचण तर वेगळीच होती. युद्धात रोज हजारो सैनिक मारले जात होते. मग उद्या सकाळी नक्की किती जणांसाठी स्वयंपाक करायचा, हा प्रश्न होता. अन्न जास्त झालं तर ते मौल्यवान अन्न वाया जाणार आणि कमी पडलं तर सैनिक उपाशी राहणार. हाच तो मोठा प्रश्न होता. उद्या किती लोक जेवणार आहेत हेच माहीत नसेल तर तुम्ही अचूक जेवण बनवणार तरी कसं? पण उडुपीच्या राजाकडे याचं उत्तर होतं, एक गुपित उत्तर. आणि इथूनच या गोष्टीत एक दैवी ट्विस्ट येतो. राजाच्या या अचूक व्यवस्थापनामागे एक असं रहस्य दडलं होतं जे थेट श्रीकृष्णाशी जोडलेलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे काय माहितीये, तब्बल 18 दिवस त्या राजाने रोज अगदी अचूक स्वयंपाक केला. एक घासही वाया गेला नाही आणि एकही सैनिक उपाशी राहिला नाही. हे सगळं बघून पांडव तर चक्रावूनच गेले. त्यांना कळेना की हे होतंय कसं. जेव्हा पांडवांनी राजाला हे रहस्य विचारलं तेव्हा त्याने एक खूप साधा विधी सांगितला. ते म्हणाले, मी रोज रात्री श्रीकृष्णासाठी एका वाटीत उकडलेले शेंगदाणे ठेवतो. कृष्ण यातले काही खातात आणि सकाळी मी फक्त उरलेले शेंगदाणे मोजतो. आणि यातच सगळं रहस्य होतं. राजा म्हणाला, कृष्णाने जेवढे शेंगदाणे खाल्ले असतील ना, त्या संख्येला फक्त हजाराने गुणायचं. जो आकडा येईल तेवढेच सैनिक दुसऱ्या दिवशी युद्धात मारले जाणार. म्हणजे बघा, जर कृष्णाने 10 शेंगदाणे खाल्ले तर याचा अर्थ उद्या 10,000 सैनिक मरणार. आणि मग राजा बरोबर तेवढ्या लोकांचं जेवण कमी बनवायचा. हे ऐकल्यावर तर पांडवांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना कळून चुकलं की हे युद्ध म्हणजे फक्त एक निमित्त आहे. सगळं काही श्रीकृष्णाच्याच इच्छेने घडतंय आणि आपण फक्त पात्र आहोत. आणि इथूनच ही गोष्ट वर्तमानाशी जोडली जाते. राजाच्या त्या निस्वार्थ सेवेला एक असं फळ मिळालं जे आजही आपण अनुभवतो. युद्ध संपल्यावर खुद्द श्रीकृष्णाने त्या राजाला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, तुमच्या या निस्वार्थ अन्नदानामुळे तुमचे वंशज जगभरात सर्वोत्तम स्वयंपाकी म्हणून ओळखले जातील. त्यांची हॉटेल्स जगभर प्रसिद्ध होतील. आणि हाच तो आशीर्वाद आहे जो आज आपल्याला डोसा, इडली, वडा, उत्तप्पम अशा पदार्थांमधून मिळतो. ही जी संपूर्ण उडुपी खाद्य संस्कृती आहे ती त्याच सेवेच्या महान परंपरेतून जन्माला आली आहे. एवढंच नाही, राजाने सुरू केलेला तो सेवेचा वारसा आजही जिवंत आहे. उडुपीच्या प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात आजही रोज हजारो लाखो लोकांना अन्नदान केलं जातं. तीच परंपरा, तीच भावना. आणि या सगळ्यामधली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ज्या राजाने एवढं मोठं काम केलं त्याचं नाव इतिहासात कुठेच सापडत नाही. तो अनामिकच राहिला. पण त्याचं नाव महत्वाचं नाही, त्याने मागे ठेवलेला वारसा महत्वाचा आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या उडुपी हॉटेलमध्ये गरमागरम डोसा समोर येईल ना, तेव्हा एक क्षण विचार करा,
त्यात चवीमागे एका अनामिक राजाच्या सेवेची, त्यागाची आणि श्रीकृष्णाच्या आशीर्वादाची केवढी मोठी, अद्भुत कथा दडलेली आहे, ती नक्की आठवेल, नाही का?